या पद्धतीचा तुम्ही वांग्याचा ठेचा बनवून खाल्ला ना तर एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाल हे नक्की. तर ही रेसिपी खूप सोपी आहे, अगदी 5 मिनिटात बनणारी आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता, बघताच तोंडाला पाणी सुटेल असा आपला हा वांग्याचा खरडा आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर उन्हाळ्यामध्ये जेवण वगैरे जात नाही ना, तर आपल्याला असं काहीतरी सुक्कं चटपटीत असं खावंसं वाटतं, अगदी झटपट होणारं. तर ही रेसिपी उत्तम पर्याय आहे. हॅलो, हाय, नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं बघा, अगदी कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. जास्तीचा मसाला वगैरे काही लागत नाही. तर इथं मी 4 वांगी घेतल्यात आणि लसूण घेतला आहे बघा, 7 ते 8 पाकळ्या लसूण, थोडंसं आलं घेतलं आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या देठ काढून स्वच्छ धुवून पुसून. तर 15 ते 20 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घेतली. तर मी लसणाची पात कट करून घेतली आणि शेंगदाणे घेतले आहेत बघा, 2 मोठे चमचे. तर इथं तवा गरम करून घेतला आहे. तर या वांग्याला मी असे काप करून घेतले आहेत बघा, कट करून, कारण आत कीड वगैरे असते ना वांग्याला, तर आपल्याला समजणार नाही, त्याच्यामुळं असे कट करून घेतलेत, काप करून घेतलेत वांग्याचे. तर ही धुवून घेतलेली वांगे आहेत छान असे. तर तुम्ही या पद्धतीनं हा खरडा करून बघा. तर बघा, इथं तवा आपला गरम झाला आहे. तव्यावरती थोडंसं 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झालं ना की या तेलामध्ये आपल्याला हे कापून घेतलेली वांगी आहेत ना, तर ते टाकून घ्यायचे आहेत एक एक असे. तर खरडा किंवा ठेचा तुम्ही बनवत असाल ना, तर लोखंडाच्या तव्यावर बनवायचा. चवीला अप्रतिम असा लागतो आणि लोह पोटामध्ये जातं या आपल्या लोखंडाच्या तव्यामुळे. तर चव पण अप्रतिम लागते. तर असा मी झाकण ठेवून बघा, असे वांगी मी असे वाफवून घेत आहे. तर एकदा वाफवून घेतली, परत आणखीन झाकण ठेवलं 10 ते 15 मिनटासाठी आणि या पद्धतीनं अशी वाफवून घेतलेली आहेत ही वांगी. तर तुम्ही या पद्धतीनं वांग्याचा खरडा करून बघा. तर आता आपला तवा गरम आहे. तर वांगी काढून घेतले तव्यावरनं वाफलेली. तर आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर अगदी कमी गॅसवरती मी हे शेंगदाणे वगैरे भाजून घेत आहे. तर छान असे खरपूस भाजून घेणार आहे बघा हे शेंगदाणे. तर बघू शकता आपले शेंगदाणे असे भाजलेले आहेत. तर आता हे शेंगदाणे एका मी प्लेटमध्ये काढून घेते. तर आपले शेंगदाणे काढून झालेले आहेत. तर मिरच्या आहेत ना, तर आपल्याला मिरच्याची मी असे मोठे मोठ्या लांब होत्या ना मिरच्या, त्याचे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत. तर आता हे भाजून घ्यायचं छान असं. तर अगदी डाग पडेपर्यंत आपल्याला हे मिरच्या भाजून घ्यायच्यात, म्हणजे आपला जो काय ठेचा आहे तो चवीला अप्रतिम असा लागतो. तर त्याच तव्यामधील तेलामध्येच मी ह्या मिरच्या आहेत ना, तर ते भाजून घेते. तर बघू शकता अशा डाग पडेपर्यंत आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. तर ही लसणाची पात आहे बघा. तर लसणाची पात पण टाकून घेते मी याच्यात. थोडासा लसूण आहे ना, 7 ते 8 पाकळ्या, तोही टाकून घेतला. थोडंसं आलं टाकले, कोथिंबीर भरपूर अशी टाकली, कारण खरड्याला वगैरे कोथिंबीर जास्तीची टाकायची, त्याच्यामुळे खरडा चवीला छान होतो. तर ह्या अशा छोट्या छोट्या टिप असतात बघा खरडा बनवण्यासाठी. पण ही वांग्याच्या खरड्याची रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही वांग्याच्या खरड्याची रेसिपी कशी वाटली ते. तर आता याच्यामध्ये भाजले आपलं सर्व साहित्य. तर याच्यामध्ये आता आपल्याला तव्यामध्ये हे आपण वाफवून घेतलेली वांगी आहेत ना तेलामध्ये, ते टाकून घ्यायच्यात. हे असं छान असं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं बघा, 1 चमचा मीठ टाकून घेते. तर याला थोडंसं असं मी उलटण्याने असं एकजीव करून घेणार आहे. असं थोडंसं एकजीव करून घेतलं आहे उलटण्याने बघा, सगळं एका ठिकाणी करून घेतले. याच्यावर थोडासा पाण्याचा असा शिंतोडा टाकून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून घेतले मी त्याच्यावरती आणखीन. तर 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवले आणि गॅस आपला बंद केलेला आहे. तर असं मिरच्या वगैरे अशा ना छान मऊ होत्यात, अशा नरम पडतात आणि खरडा आपला लवकर बनतो. तर असा एक ग्लास घेतला आहे मी आणि हे तव्यावरतीच असं बारीक करून घेणार आहे, कारण तव्यावर बनवलेल्या खरड्याची चव वेगळी लागते, छान लागते, त्याच्यामुळे मी असं तव्यावरतीच बनवून घेणार आहे.
तर असं छान असं स्मॅश करून घ्यायचं, बारीक असं करून घ्यायचं, चांगलं दाबून दाबून ना ह्यानी ग्लासानी असं छान असं बारीक करून घ्यायचा आहे खरडा हा. तर आपल्याला जास्तही बारीक बनवायचं नाही, थोडंसं असं मोठंच ठेवायचं आहे. तर या पद्धतीचं असं बनवून घेतलं आहे बघा मी. तर याचे वांग्याचे देठ वगैरे होते ना, तर ते साईडला काढून घेतले आणि याच्यात थोडंसं तेल टाकून घेतले आणखीन, आणि थोडा परतून घेतला आहे असा वांग्याचा खरडा आपला. तर भरीत वगैरे वांग्याचं करायला वेळ नसेल ना, वांग्याचं भरीत करायला वेळ नसेल, तर तुम्ही या पद्धतीनं ह्याचा वांग्याचा खरडा करून अगदी झटपट रेसिपी आहे, खाऊ शकता पटकन अशी ही रेसिपी आहे. अगदी कमी वेळेत बनणारी रेसिपी आहे. तर इथं मी आपण शेंगदाणे भाजून घेतले होते ना, त्याचं कूट टाकून घेतलं आहे. तर 1 छोटा चमचाच कूट टाकलेला आहे, कारण हे जाडसर वाटून घेतलं होतं आपण. तर थोडंसं एक कूट आहे ना, ते आपल्या वांग्याच्या खरड्यामध्ये मिक्स करून घेते मी. तर थोडासा असा तव्यावरती ठेवायचा, आपला तवा गरम आहे, गॅस बंद केलेला आहे, थोडासा खरपूस असा बनतो हा खरडा. तर याच्यात कोथिंबीर टाकून घेतली बघा, बारीक कट केलेली. आता तर कोथिंबीर मिक्स करून घेते. आणि हा खरडा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता, चव एकदम छान लागते. तर टिफिनला देखील देऊ शकता. अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे, कमी वेळेत बनणारी रेसिपी आहे आणि साहित्यही जास्त लागत नाही. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया